26 नोव्हेंबर ही फक्त तारीख नाही, ही ती ऐतिहासिक वेळ आहे ज्या दिवशी भारताने स्वतःची ओळख, स्वाभिमान आणि भविष्य लिहिलं. 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो, पण देशासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, आता भारत कोणत्या नियमांनी चालवायचा? लोकांचे हक्क कोण ठरवणार? समानता, स्वातंत्र्य आणि न्याय कसा मिळणार? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तयार करण्यात आली घटनादर्शिका सभा, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. देशभरातून 389 सदस्य निवडले गेले. विविध मतं, विविध पार्श्वभूमी, पण एकच ध्येय, भारतासाठी एक मजबूत, न्याय्य आणि सर्वसमावेशक संविधान बनवणे. या महान कार्याचं नेतृत्व होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे, भारताच्या संविधानाचे शिल्पकार. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन म्हणून त्यांनी दिवस रात्र परिश्रम केले. 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस, 166 पेक्षा जास्त बैठक, हजारो चर्चा, शेकडो सुधारणा आणि मग अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने आपलं संविधान अधिकृतपणे स्वीकारलं. हा तो दिवस जेव्हा भारताने जगाला सांगितलं, आता आम्ही आमच्या स्वतःच्या कायद्यानं चालणार, आमच्या न्यायानं, आमच्या मूल्यांनी. त्यानंतर संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं, पण स्वीकारलेलं गेलं 26 नोव्हेंबरला. म्हणूनच आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर आपल्याला आठवण करून देतो की भारत फक्त एक देश नाही, तर समानता, स्वातंत्र्य आणि न्याय यांचं जिवंत वचन आहे.